नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का. त्यांचा जुना सहकारी आणि शिंदे गटाचा मोठा नेता यांचा प्राथमिक सदस्यासहित सर्व पदावरून राजीनामा देण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे यांचं या जिल्ह्यात आगमन झालं आणि भाषण चालू असतानाच त्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडालेली दिसत आहे. नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण पाहूया. एकनाथ शिंदे हे अनेक दिवसापासून आपले उमेदवार जाहीर करू शकले नाही. भाजपच्या ते दबावाखाली आहेत असा आरोप त्यांच्या नेत्यांनी केला होता. माजी मंत्री सुरेश नवले यांनी याच दबावाला झुंगारत आज त्यांनी राजीनामा दिला व शिंदे गटाला रामराम ठोकला. त्याचं म्हणणं असं आहे की भाजपाने एकनाथ शिंदे यांचा अभिमन्यू करून ठेवला होता. त्यांनी सोबत आलेल्या खासदारांना तिकीटसुद्धा मिळवून दिले नाही. असंच जर राहिलं तर शिवसेना म्हणजे शिंदे गट हा पक्ष कधीच वाढू शकणार नाही. भाजपाने शिंदे गटावर दबाव आणलेला आहे, त्यामुळेच त्यांना सोबतच्यांना तिकीट देऊ शकले नाहीत असा आरोप त्यांनी शिंदेवर केला. त्यामुळे भविष्यकाळात शिंदे गटाचं मोठं अस्तित्व नाही असंही त्यांनी सांगितलं व त्यांना राजीनामा दिला. शिंदे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडालेली दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे हे भाजपाच्या दबावाखाली आहेत का? व असंच राहिलं तर शिंदे गटांचं अस्तित्व शून्य होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज रोज मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.